हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मी आलेले आहे गावाला आणि आमच्या गावाचं नाव आहे बारामती. तर सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध असल्यामुळे मी गावाला आलेली आणि मांडवाचं मांडव घालायचं चाललेलं आहे. जी मांडववाले दादा आलेले ते मांडव म्हणजे आदल्या दिवशीच्या 2 मी क्लिपा टाकलेले, जास्त नाही टाकलेल्या. तर बाकीचं जे आहे ते दुसऱ्या दिवसापासूनचं मी म्हणजे ज्या दिवसाचा कार्यक्रम आहे त्या दिवसाचं पूर्ण मी शेवटपर्यंत तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हे फक्त मी मांडव घालण्याच्या अगोदर आणि जो मांडीवर बसलेला आहे तर तो नातूच आहे माझा. तर त्याच्यासोबत थोडेसे गप्पा मारायला चाललेले. म्हणजे आमचे मोठे दिरांचा नातू आहे. तर त्याच्यासोबत गप्पा मारायला चाललेला आहे आणि तो छान असा तुमच्यासोबत सुद्धा गप्पा मारत आहे. तर म्हटलं तो खूप बडबड चालू होती त्याच्यामुळे मी जरा आवाज म्यूट केलेला आहे आणि मांडव खूप छान झाला. तर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. खूप सुंदर असं बघा ज्या दिवशी म्हणजे श्राद्ध होतं त्या दिवशीचा इथून पुढचा सगळा भाग आहे. तर छान असा सूर्योदय झाला होता आणि आमचा तोपर्यंत मी लवकरच उठले ते 4:30लाच उठले होते. त्याच्यामुळं ब्लॉग शूट करायला सुरुवात म्हणजे पहाटे तर नाही केलं बरं का. खूप अंधारच होता बाहेर. त्याच्यामुळं काही शूट नाही केलं. लाईट वगैरे नव्हती बाहेर त्याच्यामुळं आणि आमच्या ताई आहेत आणि साईडला जी आहे ती पुतणी आहे, खाली बसलेल्या जाऊबाई आहेत आणि जी पाठीमागं असती तर ती माझी सूनबाई आहे. म्हणजे जी आत्ता जो मुलगा होता तो तिचा आहे. तर असं छान आमचं सगळ्यांचा स्वयंपाक चालू आहे. आणि कसं होतं सकाळी-सकाळी स्वयंपाकाची, चहाची गडबडच चालू आहे आणि मी स्वयंपाकच करत होते. पण मस्त सूर्य दिसल्यामुळे खिडकीतून मी बाहेर आले आणि आमच्या जाऊबाई बघा हात करतात तुम्हाला सगळ्यांना हाय म्हणतात. तर ताई आहेत, माझ्या नणंदबाई आहेत. तर स्वयंपाक त्यांनीही मदत केली आणि सगळ्यांनी एकत्र केलं ना तर पटपट स्वयंपाकही होतो. तर मी जरा थोडीशी बाहेर फिरून आले म्हणलं सूर्य छान आले. तर कांदा पोहे बनवायचे चाललेलं आहे. तर ज्या जाऊबाई आहेत त्या कांदा मला कापून देत आहे. त्यानंतर पोहे वगैरे मीच बनवले. आणि बाकीचं सगळं स्वयंपाक वगैरे पुरणाचा करायचा होता. तर सगळ्यांनी थोडं-थोडं मदत केली तर पटकन झालं आणि 8:30ला जे काका येणार होते, तर ते काय यायला उशीर झाला थोडासा आणि खरं गावाकडचं वातावरण तुम्हाला दाखवते. तर ही आमच्या दिरांचीच गाय आहे आणि बऱ्याचशा गायी होत्या, पण आता सध्या तरी नाही जास्त. कोंबड्या वगैरे सगळं आहे त्यांच्याकडं. मांडव खूप छान घातला होता. तर आता इथं जे स्वामी आहेत, तर ते आले होते पूजा करण्यासाठी. तर हे आमची 2 दीर आहेत साईडला बसलेले. जे मध्ये बसले ते मोठे आहेत आणि पलीकडच्या साईडचे 2 नंबरवाले आहेत आणि इकडचे ते आमचे आहोत. तर सगळे मी साहित्य वगैरे सगळं आणून दिलं होतं आणि छान अशी पूजा पण झाली होती आणि सासऱ्यांचा फोटो असा खुर्चीवरती ठेवला होता आणि म्हणजे 2 फोटोंची पूजा करून घेतली त्यांनी. छान असं पूजा पण झाली व्यवस्थित अशी. आणि त्यानंतर असं झालं, की काकांना जरा थोडासा यायला उशीर झाला, तर एका साईडला घरात पूजा आणि एका साईडला म्हणजे बाहेर भजन भजन ठेवलं होतं आम्ही. तर भजनाचा कार्यक्रम पण चालू होता. छान असं कीर्तन पण झालं सांगून. तर दोन्ही सोबत असल्यामुळे ना जास्त लक्ष देता आलं नाही बरं का इकडेही तिकडे. त्यानंतर पूजा आटोपल्यानंतर आम्ही बाहेर गेलो. तुम्हाला जिथं आपलं भजनांचा कार्यक्रम चालू आहे तो पण दाखवते. तर थोडीशीच म्हणजे सुरुवातच केली होती त्यांनी. तोपर्यंत काही जास्त नव्हतं आली. आणि ह्या साईडला जे बसलेले ते सासूबाई आहेत आमच्या आणि मग नंतर पूजा जशी आटपत आली तोपर्यंत सगळेजण येत होते आणि आमच्या सासऱ्यांचा फोटो आहे बघा. तर सगळं म्हणजे कसं झालं हळू सगळेजण यायला लागले. एवढ्या लवकरही कोण येत नाही बरं का. 8:30-9 वाजता म्हणजे सहसा लांबून येणारी लोकं नाही येत आणि त्यानंतर आमच्या ह्यांनी आणि आमची दीर आहे 2 नंबरची त्यांनी अजून नैवेद्य अर्पण करायचं होतं. तर ते चाललं होतं दोघांचं नैवेद्य दाखवत होते आणि पूजा सगळी आटोपली होती. तर स्वामींनी छान अशी आरती वगैरे म्हणून घेतली आणि त्यानंतर बाहेर पण आमचं छान असं भजन कीर्तन चालू होतं आणि बरेचसे लोकं आले होते बरं का. लांबून-लांबून येणार होते. तेही वेळेवरती आले आणि सगळ्यांनाच भजनाचा थोडासा अनुभव म्हणतात ना, थोडंसं ऐकायलाही मिळालं. छान वाटलं आणि पूजाही झाली आणि जे म्हणजे नाही का म्हायणं जेव्हा बोलवतात, तर ते जे आमची सूनबाई आहे, तिचेच आजोबा आहेत ते. तर त्यांना पूर्ण पोशाख वगैरे ते घेतात, तर ते घेतलं आणि हे तिघा भावांनी मिळून त्यांना दिलं. जी ताट वगैरे असतं, 5 भांडी असतात आणि पोशाख असतो, चप्पल असते, असं सगळं त्यांना घेऊन दिलं. म्हणजे त्या तिघांनीही दिलं आणि छान अशी पूजा तिथली नमस्कार करून घेतला आणि त्यानंतर जे बाकीचे आपली बाहेरचे विधी वगैरे काय राहिले होते ते पण करायचे होत्या. म्हणजे काही नैवेद्य वगैरे द्यायची. ही पण माझी नातच आहे बरं का. तर ही आमच्या पुतणीची मुलगी आहे आणि त्यानंतर हळू सगळेजण यायला सुरुवात झाली होती आणि बऱ्याचशा माझ्या मावशी वगैरे आहेत आमच्या शेजारच्या आत्या वगैरे, म्हणजे बऱ्याचशा सासूबाईच आहेत तिकडं. तर त्या सगळ्या येऊन बसल्या होत्या. हळू एक सुरुवात झाली. त्यानंतर खूप गर्दी वाढत चालली आणि स्वयंपाकाचं हे केलं होतं, पण आम्ही पाठीमागच्या साईडला स्वयंपाकाचं केलं आणि मी काही जास्त शूट करू शकले नाही. कसं होतं, आपणच घरात काम करणार आहे, त्यामुळे जास्त
आणि मीही बसल्यानंतर थोडंफार शूट घेतले. माझे जाऊबाई बसले ते बघा पाठीमागच्या साईडला आणि पलीकडच्या सगळ्या आत्ते वगैरे आहेत, चुलत नंद आहेत, सगळे बसलेले होते आणि आमची घरातली फॅमिली इथली होती आणि बरेचसे नंतर हळूहळू बाहेरची सुरुवात झाली यायला आणि खूप छान असं त्यांनी कीर्तन वगैरे सांगितलं आणि सगळेजण आल्यावर जरा चांगलंही वाटायला लागलं आणि म्हणजे कसं होतं हेच आपल्याला गाठीभेटी होतं सगळ्यांच्या. असं एरवी तर काही होत नाही. तर त्यामुळे छान वाटलं कीर्तन ऐकायला. पण एक सुखद सांगतो की वडील दादा गेल्या अगोदर किंवा ज्यांचे वडील आहेत त्यांच्यासारखा दादा भाग्यवान कुणी नाही एक सांगतो. म्हणून ऐका, जोपर्यंत वडील आहे तोपर्यंत त्याची किंमत आपल्याला कशी कळत नाही. ऐका, आईला म्हणतात तू माझ्यासाठी, तुला काय. थोडासा कीर्तनाचा भाग तुम्हीही ऐकावा म्हणून मी जरा थोडीशी एक क्लिप टाकलेली आहे, जास्त नाही टाकलेली. पण छान त्यांनी खूप वडिलांविषयी छान सांगितलं. ज्यांच्या नशिबात वडील आहेत त्यांनी खूप त्यांचा आदर केला पाहिजे आणि छान असं सांभाळलं पाहिजे असं खूप छान असं त्यांनी सांगत होते बरं का. आणि खरं तसं केलंही पाहिजे सगळ्यांनी. तर आणि हळूहळू खूप गर्दी पण वाढत चालली होती बघा. आणि जी एस टी वगैरे इथं टायमिंगची एस टी असतात त्याच्यामुळे खूप एस टीचा टायमिंग झालेला असतो. 10:30ची 11:30ची अशी एस टीचा टायमिंग असतो. त्या टायमिंगला ती एस टी येत असते आणि एकदम दारासमोरच असल्यामुळे आणि खूप लोकं आल्यामुळे काय झालं अ, थांबायला जागा नव्हती बरं का सगळ्यांना. तर बरीचशी जणं रोडच्या पलीकडेही थांबली होती आणि कीर्तन सेवा खूप छान झाली बरं का आणि खूप अर्थपूर्ण त्यांनी सगळ्यांनी म्हणजे सांगितलं आई-वडिलांची काळजी कशी घ्यायची आणि मी पहिल्यांदाच हे पाहिलेलं आहे, की म्हणजे सगळ्यांचं झाल्यानंतर ज्या आमच्या नंदा होत्या, चुलत नंदा किंवा ज्या आमच्या सासऱ्यांच्या बहिणी वगैरे होत्या, त्यांना बांगड्यांचा कार्यक्रम मी अजून म्हणजे आमच्या आईच्या इकडं नव्हतं पाहिलं. पण इकडं मी पहिल्यांदाच अशी प्रथा पाहिली. तर तुमच्या पण गावाला असं आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि अशा प्रथा असतात बरं का. काही-काही गावोगावी असतात. तर त्यानंतर मी काय केलं, परीची ही शाळा होती त्याच्यामुळं मला ही तिथं थांबता नाही आलं आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा होती. त्याच्यामुळे मी आमचे वडील आणि ही आई आहे आणि इथं मागं बसलेली बहीण आहे आणि तिची मुलगी पण असली पुढंच बसलेली होती, म्हणजे राहुल आणि ती. तर ती सुद्धा आली होती श्राद्धासाठी. तर म्हटलं चला आता त्यांच्यासोबतच मी रिटर्न आले. तर कसं होतं काही गोष्टी आपल्या मुलांसाठी नाही कुठं थांबता येत आपल्याला परीक्षा वगैरे असेल, तर मग तर नाहीच नाही. तर मग मी त्यांच्यासोबतच आले आणि मग परीचे पप्पा पाठीमागून आले. तर आजचा ब्लॉग पाहायला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.